नमस्कार मंडळी. आज आपण पाहतोय बार्लीची खिचडी किंवा याला तुम्ही जव सातू सुद्धा असं म्हणू शकता. तर बार्लीची खिचडी ही अतिशय हेल्दी असते. जर का तुम्ही वजन कमी करत असाल तर नक्कीच या धान्याचा समावेश तुमच्या डाएटमध्ये करू शकता. रात्रीच्या जेवणामध्ये अतिशय उत्तम पर्याय. सगळ्यात अगोदर इथे बार्ली घेतलेलं आहे आपण 1 ते 1.5 कप. याचबरोबर साधारणतः अर्धा कप आपण इथे मुगाची डाळ घेतली आहे. असं टोटल आपण 2 कप वापरलेलं आहे. म्हणजे 1.5 कप बार्ली आणि अर्धा कप मुगाची सालीसकट असलेली डाळ. भरपूर प्रोटीन याचबरोबर भरपूर असं फायबर तुम्हाला या डिशमधनं मिळतं. 1 ते 2 वेळेस स्वच्छ बार्ली आणि मुगाची डाळ धुवून घ्यायची आणि किमान 15 मिनिटासाठी भिजत ठेवा. 15 मिनिटानंतर आपण त्यापासून खिचडी बनवूया. यासाठी कुकरमध्ये तेल गरम केले 2 ते 3 चमचे, हिंग, 1 चमचा जिरं, 1 चमचा मोहरी, दालचिनीचे 2 तुकडे, 4 काळी मिरी, याचबरोबर थोडासा कढीपत्ताही ॲड केलेला आहे. याचबरोबर आपल्याला ॲड करायचं 1 चमचा लसूण आल्याची पेस्ट. लसूण आलं व्यवस्थित परतलं गेलं, की मग भरपूर असा कांदा वापरायचा. जेवढा तुम्हाला आवडत असेल तेवढा तुम्ही वापरू शकता. कांदा बारीक किंवा मोठा चिरला तरी चालेल. अतिशय हेल्दी डिश आहे. वन पॉट मील आहे, जेणेकरून तुम्ही रात्रीच्या जेवणामध्ये हमखास बनवू शकता. अगदी पोटभरीचा पदार्थ आणि तितकाच हेल्दीसुद्धा. जर तुम्ही डाएट कॉन्शियस असाल, डायबेटिक फ्रेंडली ही खिचडी होते आणि अगदीच पटकन बनवायला सोपं, खूप जास्त तामझामी करायची गरज नाही आहे. भरपूर हव्या तेवढ्या भाज्या वापरू शकता. इथे फरसबी वापरलेली आहे. अर्थातच थोडेसे बीन्स, गाजर, शिमला मिरची ॲड केलेली आहे आणि सगळ्या भाज्या व्यवस्थित परतून घ्यायच्या. साधारणतः 3 ते 4 मिनिटं मीडियम फ्लेमवर या भाज्या शिजवून घ्याव्यात. त्यानंतर यामध्ये 1 वाटी फ्रोझन मटार वापरलेले आहेत. तर सध्या मार्केटमध्ये फ्रेश मटार मिळत आहेत, तर तुम्ही त्याचा वापर केला तर अजूनच छान. पण नाहीच मिळाले, तर मग तुम्ही असे फ्रोझन मटार वापरले तरी चालतील. याचबरोबर थोडेसे काजू वापरलेत चवीकरता, साधारणतः 4 ते 5. त्यानंतर हळद पावडर, धनेपूड, थोडासा गरम मसाला पूर्णपणे ऑप्शनल आहे. नाही वापरला गरम मसाला तरी चालेल, कारण ऑलरेडी आपण खिचडी बनवत असताना खड्या मसाल्यांचा वापर केला त्यामुळं फ्लेवर तर येणारच आहे. पण चव जास्त वाढवण्यासाठी मी इथे अर्धा चमचा वापरलेला आहे. याचबरोबर इथे आपण टोमॅटोही ॲड करूया. त्यानंतर व्यवस्थित हा मसाला कुक झाला, की मग यामध्ये भिजवलेली बार्ली आणि आपण मुगाची डाळ ॲड करूया. साधारणतः ही डाळ आणि बार्ली याला जव आणि सातू सुद्धा म्हणतात. तर बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या नावाने याला ओळखलं जातं. एक प्रकारचं मिलेट तुम्ही म्हणू शकता. अतिशय हेल्दी असतं आणि जर तुम्ही वजन कमी करत असाल, तर नक्कीच या पदार्थाचं सेवन तुम्ही आठवड्यातनं 2 ते 3 वेळेस करून पहा. तुम्हाला नक्की फरक पडेल. आता सगळे मसाले व्यवस्थित परतून झाले, की यामध्ये थोडीशी हळद पावडर टाका, जेणेकरून रंग खिचडीला छान येईल. आवडत असेल तर थोडंसं लाल तिखट वापरलं तरी चालेल. सुरुवातीला हिरव्या मिरच्या मी ॲड केलेल्या आहेत. त्यामुळं तिखटाचं जे काही प्रमाण आहे ते बेताने वापरावे. चवीनुसार मीठ वापरा आणि त्यानंतर परत एकदा खिचडी परतून घ्या. आता ही खिचडी शिजायला नॉर्मल राईसपेक्षा थोडासा वेळ लागतो. त्यामुळं इथे खिचडी करता जे काही तुम्ही पाणी वापराल ते गरम वापरावं. साधारणतः 4 कप पाणी वापरायचं आहे. म्हणजे बार्ली आणि मुगाची डाळ असं जर मोजून प्रमाण वापरलं होतं आपण 2 कप, तर त्यासाठी 4 कप पाणी वापरले. पाणी हे गरम असावं. भरपूर अशी कोथिंबीर बारीक चिरलेली ॲड करू शकता. हवं तर तुम्ही यामध्ये मिंट वापरलं तरी चालेल. आता झाकण लावून कुकरच्या 4 ते 5 शिट्ट्या घ्या. जेणेकरून बार्ली अतिशय मऊसर शिजेल आणि अगदी छान लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत ही खिचडी खाऊ शकतात. इतकी ही टेस्टी लागते. याचबरोबर पौष्टिकसुद्धा आहे. तोच तांदळाचा भात खाऊन बोर झाला असाल आणि जर तुम्हीही वजन कमी करत असाल, तर नक्कीच ही खिचडी एकदा ट्राय करू शकता. 4 ते 5 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकर पूर्णपणे थंड होऊ द्या. म्हणजेच कुकरमधली वाफ गेली, की मग या कुकरचं झाकण उघडा आणि त्यानंतर गरमागरम खिचडी, थोडंसं लोणचं, पापड जे काही तुम्हाला आवडत असेल यासोबत ते तुम्ही सर्व्ह करू शकता. पहा, अतिशय मोकळीसर खिचडी आणि तितकीच मऊसर झालेली आहे. ही जव सातूची खिचडी एकदा नक्की ट्राय करा. खूप अप्रतिम लागते. अगदी हेल्दी खिचडी आहे. वन पॉट मील आहे. अर्थातच बऱ्याचदा आपल्याला स्वयंपाकाचा कंटाळा येतो. अशा वेळी एकदम हेल्दी ऑप्शन आहे. यामध्ये थोडंसं वरून साजूक तूप ॲड करा आणि त्यानंतर गरमागरम
खिचडीचा आस्वाद या लोणच्याबरोबर घेऊ शकता. नक्की ट्राय करा. रेसिपी आवडलीच तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.